गुंतता हृदय ही. गुड मॉर्निंग बॉस. तुझं काय काम आहे का? तू तुझ्या केबिनचा पत्ता विसरलायस? कधीतरी माझ्याशी प्रेमानं वागत जाणं विक्रम. तुला तुझ्या आईने किंवा शाळेतल्या बाईने कृष्णाची आणि सुदामाची गोष्ट नाही सांगितली? अरे आपला मित्र कितीही दरिद्री असू दे, कितीही गरीब असू दे, त्याला प्रेमानं वागवावं. लहानपणी सांगितलेल्या गोष्टी आदर्शवादी असतात रे. आणि सध्याचं जग आदर्श नाहीये. त्यातून तुझ्यासारखी माणसं असताना कामाचं बोल. माझ्यासारख्या बिनकामाच्या माणसाकडं कुठलं आलंय काम? मी फक्त तुला हे विचारायला आलो की काल मी जे तुला नयनाबद्दल सांगितलं त्याच्यामुळे तू माझ्यावर चिडलायस का? चिडला असशील तर मला माफ कर. हे बघ, जे मी बघितलं ते तुला सांगितलं. तुझी काळजी वाटते म्हणून. तुला जे सांगायचं होतं ते तू सांगितलंस. मी ते ऐकलं. विषय संपला. विक्रम, माझ्यामुळं तुझ्यात आणि नयनामध्ये भांडण तर झालं नाही ना रे? तुला जरी त्यातच आनंद वाटत असला तरी तुझी इच्छा पूर्ण नाही झालेली. अरे असं का बोलतोस विक्रम? हे सगळं ऐकण्यापूर्वी ही धरणी दुभंगून मला तिच्या पोटामध्ये का घेत नाही ते सीतामाईसारखी? मी सीतामाईसारखी तुझ्यासाठी अग्निपरीक्षा द्यायला पण तयार आहे. अरे तुझ्यात आणि नयनामध्ये भांडण लावून मला काय मिळणार आहे विक्रम? रस्त्यातल्या निरपराध मांजरांना दगड मारणारी एक विकृत जमात असते की नाही, त्यांना कुठला आनंद मिळतो? बस बस विक्रम, इथून पुढे मला काही ऐकून घ्यायचं नाहीये तुझं. मान्य मी वाईट आहे, पण इतका वाईट नाही आहे रे. जाऊ दे, पण असं असतं जगात. ठीक आहे, मी तुला एक गोष्ट सांगतो. एका माणसाची गोष्ट. तो जेव्हा त्याच्या घरी परत येतो ना, तेव्हा त्याच्या लाडक्या कुत्र्यानं त्याच्या बाळाला आपल्या जबड्यामध्ये उचललेलं असतं. त्या माणसाला वाटतं की आपल्या बाळाला आपला हा कुत्रा इजा करणार, म्हणून मग तो हळूच जाऊन त्याला त्या जबड्यातून सोडवून घेतो आणि काठीनं बडव बडव त्या कुत्र्याला बडवतो. कुत्रं बिचारा अर्ध मेलावून पडतं आणि मग त्या बाळाला घेऊन तो माणूस पाळण्याकडे जातो. तेव्हा तिथे बघतो की पाळण्याच्या खाली एक साप असतो. साप. तो इमानी कुत्रा बिचारा त्या बाळाचं त्या सापापासून रक्षण करत असतो. मग त्या माणसाला आपली चूक समजते. तो त्या सापाला हुसकावून लावतो. बाळाला आले तर त्या पाळण्यामध्ये ठेवतो आणि त्या इमानी कुत्र्याकडे धावतो. पण तोपर्यंत तो बिचारा इमानी कुत्रा मेलेला असतो. स्वतःची तुलना कुत्र्यांची करू नकोस रे. कुत्र्यांचा अपमान आहे. हं? आता तू गेलास तरी चालेल. आणखीन एक गोष्ट. काल नयना अविनाशकडे गेली होती आणि तिने मला हे सांगितलं, न विचारता सांगितलं. अविनाश तिला फोन करून सारखा त्रास देत होता. त्याला समज द्यायला गेली होती ती. एकटी? तुला न सांगता? मान्य विक्रम, कुत्र्यापेक्षा गयागुजरा असेल मी, पण गाढवापेक्षा नक्कीच हुशार आहे. एवढं अंडर एस्टिमेट नको करू मला.
हॅलो. बोलू शकणार आहेस की नंतर करू? बोल ना. नाही, म्हणजे सहजच केला होता फोन. आणि ऍक्च्युली एक सांगायचं होतं तुला. काय रे? नैना, आता आपण नको भेटूया. तुला खोटं बोलावं लागतं, फसवणूक करावी लागते घरच्यांची, आणि हे सगळं माझ्यामुळे. मला ते गिल्ट नकोय नैना. असं काहीही नाहीये अविनाश. मी तुला खूप चांगलं ओळखतो. माहिती आहे मला की तुला खोटं बोलणं नाही आवडत. ही गोष्ट खरी आहे अविनाश, पण त्याचबरोबर हेही खरं आहे की चांगल्या कामासाठी खोटं बोलणं हे पाप नसतं. चांगलं वाईट, खरं खोटं, या सगळ्या सब्जेक्टिव्ह टर्म्स आहेत का? एक्झॅक्टली. आणि माझ्या डोक्यात याच्या व्याख्या फार क्लिअर आहेत. म्हणूनच हे करताना माझ्या डोक्यात काहीही गोंधळ होत नाही. म्हणतात ना, मन साफ तो सब माफ. अच्छा, म्हणजे तुला मला भेटण्यात काहीही प्रॉब्लेम नाहीये? नाही. मग आत्ता भेट. अविनाश, अरे आत्ता कसं शक्य आहे? पाहिलंस, आज उद्या अजिबात वेळ नाही मला. भरपूर काम आहेत घरात. विक्रमचा वाढदिवस आहे. हो, अरे वा. म्हणजे पार्टी असेल उद्या? नाही रे, पार्टी नाही, असंच आपलं छोटंसं गेट टुगेदर घरीच. साजरे करायला दिवस असणं हे फार मोठं वरदान आहे. नाही हे? नाही अगं, निराशेनं नाही म्हटलं मी. आणि माझ्याकडे आहेतच की. हा, तुमच्या इतके नसतील उरले, पण आहेत. अगं, आणि येणारा प्रत्येक दिवस साजरा करतो मी. नाही ना, तुला माहितीये का आज मी कोणाला फोन केला होता? विली गायतोंडेला. चक्क त्याला फोन केला होता ग मी. अगं, तोच ज्याच्या डोक्यात बेसिन घातलं होतं. तुला माहितीये का, उडाला माझं नाव ऐकून. म्हणाला की म्हणजे त्याला काय बोलावं कळेच ना आधी. मग मीच म्हटलं, ए मित्रा, मी तुझी माफी मागायला फोन केलेला आहे. त्यावेळेस तू उठता बसता शिव्या घातल्या असशील, शाप दिले असशील. कदाचित तेच भोवतायत आता. म्हटलं पण इथून पुढे मनातलं विष काढून टाकूया. हवं तर मी माझं डोकं आणि नवकोरं बेसिन घेऊन येतो तुझ्याकडे. घाल माझ्या टाळक्यात. तुझ्या हाताला गुण असेल ना तर एका सेकंदातच खेळ खल्लास होऊन जाईल. अविनाश, अगं, मस्करीत म्हटलं का त्याला. तोही आधी कन्फ्युज, मग हसायलाच लागला. जे झालं ते झालं भाई, आता काय त्याचं, असं म्हणाला. लवकरच बसूया मला म्हणत होता. म्हटलंय बाबा, माझ्याकरता लवकरच म्हणजे आत्ता. उद्या परवाची बात नाही आपल्याकडे. अविनाश, तू असंच बोलणार असशील ना तर मी फोन ठेवते. नाही ना, अरे तू चिडतेस कशाला? हीच वस्तुस्थिती आहे माझ्या आयुष्याची. आता तू म्हणालीस की परवा आपण भेटूया. अगं, इथे पुढच्या क्षणाची गॅरंटी नाही. परवाचं काय घेऊन बसलेस?
अविनाश, मी परवा तुझ्या घरी येणार आहे आणि तू स्वतःच्या हाताने दारू काढणारस, कळलं? साला आता तर जगायलाच लागणार परवापर्यंत. आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी हक्कानं मागितलंयस का तू? ते तर द्यायलाच लागणार तुला. ठेव आता फोन, दम लागतो ना तुला. ठेव मग. नाही ना, वाट बघतोय परवाची. बाय बाय. तुम्हाला डिटेक्टिव्हची काय गरज? पोलीसमध्ये कंप्लेंट करा. तुम्हाला व्यक्ती माहिती आहे, कार्यकारण भाव माहिती आहे. नाही, ते तितक्या वरवरचं नाहीये. कदाचित ती हा कदाचित काय? गुंतता हृदय ही, गुंतता हृदय ही. हॅलो. मिस्टर वनारसे, आपण ठरवलं होतं. सॉरी, मी खरं घरून इथे डायरेक्ट येणार होतो, पण मला ऑफिसला जावं लागलं. एक छोटंसं काम होतं. सॉरी, मला थोडा उशीर झाला. काम बोला. थोडं विचित्र आहे. नाही ना, म्हणजे माझ्या बायकोच्या संदर्भात आहे. 4 कोटी रुपयांच्या संदर्भात? नाही नाही, हे वेगळंच आहे. तिला एक माणूस फोन करतो. अविनाश नाव आहे त्या इसमचं. खरं तर तिच्या ओळखीचं आहे, म्हणजे कॉलेजपासूनच आहे. मिस्टर वनारसे, म्हणजे रुटीन मॅटर. नवऱ्याचा बायकोवर संशय, बायकोचा नवऱ्यावर संशय, बरोबर ना? नाही, हा नुसता माझ्या मनातल्या संशयावर आधारित नाहीये. हा खरंच हाडामासाचा एक माणूस आहे. खरं तर पूर्वी नयनाच्या प्रेमाखातर तो स्वतःचा जीव द्यायला निघाला होता. मला त्याची माहिती हवी, आत्ताची. पण ती माहिती तुम्ही सुद्धा काढू शकता. तुम्हाला डिटेक्टिव्हची काय गरज? पोलीसमध्ये कंप्लेंट करा. तुम्हाला व्यक्ती माहिती आहे, कार्यकारण भाव माहिती आहे. नाही, ते तितक्या वरवरचं नाहीये. कदाचित ती हा कदाचित काय? नाही, म्हणजे आपण जी गाठ शोधून गुंता सोडवण्याचा प्रयत्न करतोय, त्यात हा जो कोण अविनाश आहे त्याचा सुद्धा एखादा धागा असेल असं वाटतंय तुम्हाला? शक्यता आहे. पण मग तो तुम्हाला का नाही फोन करत आहे? कारण पूर्वी तुम्हाला फोन यायचे, चिठ्ठ्या यायच्या ना. त्यासाठीच तर अविनाशची माहिती काढणं आवश्यक आहे. एक शक्यता म्हणून समजा. ठीक आहे, हे तुमच्या बायकोचं जुनं मॅटर आहे आणि खरं तर हा माझा प्रांत नाही. पण तरी मी तपास घेतो. थँक्स. बाय बाय. बाय. हॅलो. हॅलो अनन्या मावशी. हे देवी, व्हॉट्सअप? तुला माहितीये ना आज डॅडाचा बर्थडे आहे? ओ, आज आहे का? आज म्हणजे उद्या गो. मी सांगितलं होतं ना तुला कालच. पण रात्री 12 o'clockलाच बर्थडे सुरू होतं ना, म्हणून आज रात्री 12 o'clockला मी डॅडासाठी मस्त सरप्राईज पार्टी ठेवली आहे. तू देणार आहेस सरप्राईज पार्टी? हो, माझ्या पिगी बँक मध्ये ना खूप मनी आहेत. त्यांनी मी चॉकलेट केक आणणार आहे जो डॅडाला खूप आवडतो. मग रात्री जेव्हा डॅडा घरी येईल तेव्हा मी सगळेजण असं बिहेव करू की आम्हाला काही माहितीच नाहीये.
मग रात्री 12 o'clockला आजोबा घरातले सगळे दिवे बंद करतील आणि मग आम्ही कॅन्डल्स लाईट करू आणि मग डॅडाला सरप्राईज पार्टी देऊ. कशी आहे तर मग आयडिया? ब्रिलियंट. तू किती वाजता येशील? मी हो, तू पण पाहिजेस मला डॅडाला सरप्राईज द्यायला. देवी, मी कशी येणार? का का नाही येऊ शकत तू? अनन्या मावशी प्लीज ये ना. अरे पण रात्री 12 वाजता उशीर होईल ना मला. त्यात काय एवढं, आम्ही सोडू ना तुला तुझ्या घरी. प्लीज ये ना तू. हे बघ देवी, जर मी तिथे आले आणि उशिरापर्यंत थांबले तर तुझ्या डॅडाला कळेल ना की समथिंग इज कुकिंग. तुला त्यांना सरप्राईज द्यायचं आहे ना. आणि हे बघ, जर मी तिथे थांबले तर डॅडांना कळेल ना की मी थांबले म्हणजे काहीतरी स्पेशल आहे. ओ, असं होईल का? हो, असंच होईल. सो यू एन्जॉय. मी उद्या केक खायला नक्की येईन. नक्की येशील? प्रॉमिस? हा, आणि फिंगर्स क्रॉस करून कधी प्रॉमिस नसतं घ्यायचं, नाही तर ते प्रॉमिस नसतं. अरे वा, सगळंच माहिती आहे तुला. अच्छा, मी नक्की येईन. देवी, आता मला काम आहे, मी फोन ठेवते. ओके ओके. हा, आणि अनु मावशी, डॅडाला चुकून सुद्धा कळू नको देऊ, नाही तर मग सगळा पचका होईल. डोंट वरी, मी काळजी घेईन. बाय, आणि उद्या नक्की ये. बाय. बाय, टेक केअर. हे विक्रम, हाय. गुंतता हृदय ही, गुंतता हृदय ही. वाव, मावशी केक तर एकदम मस्त झालाय ग. हे बघ, देवीपासून लपवून ठेव, नाही तर विक्रम कापायच्या आत फस्त होईल तो केक. तिच्याकरता वेगळा बनवून तो खाऊन सुद्धा झालाय. अरे वा, खरंच पण खूप मस्त झालाय. अगं किती वर्ष करते मी, तरी पण म्हणजे एवढा प्रोफेशनली बनवशील असं नव्हतं वाटलं मला. प्रोफेशनली म्हणजे? प्रोफेशनली म्हणजे आपण कुणासाठी केक बनवतो आहोत, तो माणूस आपल्याला आवडतो का नाही याचा विचार न करता स्थितप्रज्ञ मनाने आपलं काम करत राहा. असं का म्हणतेस? माझ्या मनात जावई बापूंबद्दल प्रेम नाहीये का? मावशी, काही बोलू नकोस. विक्रम बद्दल प्रेम आहे तुला. का असू नये? अगं, तू माझी लाडकी लेकच आहेस आणि तुझा नवरा हा माझा लाडका जावई. शिवाय तो कर्तबगार आहे, बुद्धिमान आहे, रुबाबदार आहे. बस 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 बस, एवढं कौतुक करू नकोस, नाही तर दृष्ट लागेल. आणि काय ग मावशी, आत्ता एवढं कौतुक करतेस, पण मग सारखा संशय का घेत असतेस त्याच्यावर? कारण तो तसाच वागतो. हे बघ नाही ना, कौतुक आंधळ नसावं. ज्या बाबतीत कौतुक करायचं ना, ते सढळ हाताने करावं. पण जिथे चिमटा काढायचा ना, तिथे तो करकचून काढावा, अशी माझी धारणा आहे आणि मी तशीच वागते. अगं, या पुरुषांना असंच चपाट ठेवायला लागतं, तरच ते धड वागतात, कह्यात राहतात. ह्यांना असं जरासं सैल सोडलं ना तर ते उधळतात. कळलं? मावशी, आज विक्रमचा वाढदिवस आहे ना, आज तरी त्याला माफ कर. आज केलं त्याला माफ, पण उद्या नाही सोडणार. इट वॉज अ वंडरफुल इव्हनिंग. येस, इट वॉज. तुला फूड प्रिपरेशन आवडलं? खूपच छान होतं. पण खरंच तू सगळं अरेंज मस्तच केलं होतं. थँक्स. स्पेशली द टेबल, त्याला इतकी छान प्रिव्हसी होती की आणखीन मजा आली.
Isn't it? हो पण तुझं गिफ्ट अजूनही बाकी आहे अँड दॅट विल बी आयसिंग ऑन द केक. ओके. मग दे ना. पण अजून 12 वाजायचे शिट. काय आलं? माझं सेल मी टेबलवर विसरले. ओ आणते. मी येऊ का? इट्स ओके आय मॅनेज. हे विक्रम, हाय.